मी आता आपणासमोर एका महाराष्ट्र पोलिसाचे मनोगत माझ्या अभिनयातून सादर करून दाखवणार आहे. ए छोटू, मला वेळ झाले, आता मला चहा नको. ओ कांबळे, चला येतो. अहो आता 5 दिवसांची सुट्टी घेऊन जातोय म्हणून काय करतोय. चला चला येतो. 13 जुलै 2018 सायंकाळी बरोबर 6:30 वाजता मी माझी ड्युटी संपवून घरी जाण्याची तयारी करत होतो. खरं तर तो दिवस माझ्यासाठी खासच होता, कारण त्या दिवशी माझी बायको समिता आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. समिता, अहो समिता माझी प्रेमळ बायको, आई सोडून गेली, त्यामुळे माईची चादर बघताच आली नाही मला कधी. पण ज्यावेळी माझ्या आयुष्यात समिता आली ना, तिने या सर्व गोष्टी अशा चटकन भरून काढल्या. आता पोलिसाची ड्युटी तर तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या संरक्षणासाठी कुठे, केव्हा, कधी, कसे तत्पर. अहो 12 तासांची ड्युटी कधी 24 तास आणि कधी 36 तास होईल हे सांगू शकत नाही. पण त्या सर्व परिस्थितीत समिता माझ्यासोबत खंबीरपणे उभी असायची. आणि कोमल झाल्यावर तर तिने मला आणि संसाराला एवढा आधार दिला की काय सांगते. अहो कोमल माझी मुलगी, आणि उद्या ना तिचा वाढदिवस आहे. मला ना तिला ते हे द्यायचंय, ते तुम्ही म्हणता ना काय ते, हा सरप्राईज गिफ्ट, तेच द्यायचंय. अगदी आपल्या आईवर गेली आहे. मला घरी जायला थोडा उशीर झाला नाही की तिच्या फोनवर फोन चालू. बाबा काय करतोय, मी तुझ्यासाठी जेवायला थांबली आहे. तिची आई जेवढी बडबड करत नाही ना, तेवढी ही बोलते. आणि सकाळी तिने मला येताना धमकावून सांगितलंय, बाबा आज संध्याकाळी बाहेर जायचंय, माहिती आहे ना, किती तुमचं काम काम काम, आमच्यासाठी वेळच नसतो तुम्हाला. आणि जाऊन एका कोपऱ्यात बसली. आता काय करायचं, हिची समजूत कशी करायची. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, हो रे बाळा, आज काही झालं तर सर्व वेळ फक्त तुझ्यासाठी, प्रॉमिस. आणि मी ते प्रॉमिस टिकवले. असे टिकवले की ते मला आयुष्यभर लक्षात राहील. मी माझी ड्युटी संपवून घरी जाण्याची तयारीच करत होतो. इतक्यात मोबाईलवर एक मेसेज आला, दादरच्या जमिनी मार्केटमध्ये बॉम्बस्फोट झालाय. काय? इथे मला घरी जायचं आणि इथे ऑर्डरवर ऑर्डर चालू झाल्या. काय करायचं? घरी लग्नाचे वाढदिवस साजरी करायला जायची की तिथे बॉम्बस्फोटमुळे तडफडत असणाऱ्या लोकांचा जीव वाचवायचा. शेवटी मनाची समजूत काढली आणि त्या बॉम्बस्फोटच्या दिशेने निघालो. लग्नाचा वाढदिवस काय नंतरही साजरा करता येईल, पण त्या बॉम्बस्फोटमुळे तडफडत असणाऱ्या लोकांचा जीव नंतर वाचवता नाही येणार. मी त्या बाजारामध्ये पोहोचताच तर ते काय, अक्षरशः जमिनीला रक्ताची होळी खेळली होती. इथे रक्त, इथे रक्त, अक्षरशः थडका उडून टाकणारे दृश्य होतं ते. तिथेच एक महिला की आपली आहे असा आभास होऊ लागला. मी जरा जवळ गेलो आणि त्या महिलाच्या हातात मी समिताला दिलेलं घड्याळ होतं. माझी समिता नसेल, मला भास होत असेल. मी खात्री करायला जरा जवळ गेलो. मला वाटलंही नव्हतं माझ्यासोबत असं होईल. ते मृत्यूदेह माझ्या समिताचं होतं. मागून कांबळ्यानं आवाज दिला, सर तुमची मुलगी. काय? देव परीक्षा पाहतोय की काय? सर तुमची मुलगी जिवंत आहे. आता समिता आणि कोमल तर मला सोडून